दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघांकडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आहे. फार चांगले टच मध्ये दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल. टॉस झाला दोन्ही संघांमध्ये आणि कोहिनूर ऑफ शहापूर रोहन शेळकेने टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय जयगावदेव 11 खांडवळ या संघाला. लगेच मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. आज जो खेळतो खेळाडू जयंत डिंगोरे, आज त्याचा वाढदिवस आहे. नवे क्षितिज नवीन पहाट फुलावी आयुष्यात, जयंतच्या स्वप्नांची वाट स्मित असे जयंत तुझ्या चेहऱ्यावरती राव, तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राव. देऊया जयंतला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. आतिश भांडे आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. दोन खेळाडू पाहायला मिळतात सलामीचे मैदानावरती, सौरभ आणि योगेश्वर. सौरभ सध्याच्या घडीला फार चांगल्या टच मध्ये हा खेळाडू आहे. त्याचे रिव्हर्सचे ते हिट अजून देखील मला आठवत आहेत मुरबाड नगरीमध्ये ज्यात त्यांनी मारले होते. सलग 2 बॉल 2 रिव्हर्सचे षटकार, कोण विसरेल. कमालीचे स्ट्रोक त्याची देखील आपल्याला पाहायला मिळाले. योगेश्वरची देखील बॅटिंगची कमाल आम्हाला पाहायला मिळाली. जाऊया वळूया आपण मैदानाच्या दिशेला. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स फॉर द गुड गेम. पहिला बॉल फक्त दिशा दाखवली आहे. फ्रंट फूट डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. हलक्या हाताने ड्रिल करत असताना बॅटर योगेश्वर आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती होती. 5 ओव्हरची मॅच, 5 ओव्हरचा पूर्वार्ध, 5 ओव्हरचा उत्तरार्ध, त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी द्वंद्व रणसंग्रामी युद्ध आपण सर्वजण अनुभवत आहात. अक्षय कोळी, अक्षयदा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तसेच मरुदादा दळवी देखील सकाळच्या सत्रापासून फार चांगले कार्य करतात, त्यांचं देखील कौतुक करणार आहोत. यावेळेस देखील हॅमर केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर गणेश असतील. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत घेतलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे आणि धावसंख्या ओपन झालेली आहे. श्री गणेश झालाय धावसंख्येचा 1 ऑन द बोर्ड. यूही नहीं राही मी को मिलती मंजिल, यूही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनू सा दिल में जगाना पड़ता है. मैंने पूछा चिड़िया से कैसे गनता है घोसला, हो बोली 3 का 3 का उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे घोसला बनवण्यासाठी 3 का 3 का उचललं जातं, इथे देखील रन आणि स्कोर कार्ड भरण्यासाठी एक एक धाव ही फार इम्पॉर्टंट असणार आहे. व्हाईट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बॉल बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळणं हे गरजेचं असणार आहे, याची देखील आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. जेपी पॅनल, मुन्ना पठाण सर, हेमंत शेट्टी सर, उमेश केणे सर आपल्याला पाहायला मिळतील. फार चांगल्या पंचांच्या भूमिकेमध्ये तिन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात. स्विच हिट अटेम्प्ट जरूर होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. मुरबाड नगरीमध्ये जे त्याचे 2 रिव्हर्स स्विच हिट मी पाहिले ते कमालीचे होते. प्रथमेश ठाकरे आणि त्यानंतर सौरभ पाटीलचे ते 2 स्विच हिट लाजवाब. यावेळेस देखील लॉफ्टेड स्लॉक स्वीप मारायचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची होती समाप्ती. पहिले षटक मार्गस्थ. या पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो पॉवर प्लेच्या 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, डीप मध्ये लॉंग ऑफ एक खेळाडू मिड विकेट मध्ये पाहायला मिळेल. त्या व्यतिरिक्त जर पाहायला गेलं शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, शॉट स्वीपर कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील फिल्डर पाहायला मिळतील. त्यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. प्रतीक होते थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. कॅच झाली कंप्लीट, फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. सौरभच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय. पहिला बॅटिंग करत असताना टीम जयगावदेव खांडवळ संघाने. फलंदाज सौरभ बॅक टू दी पवेलियन.
बॅट फिरवणं तितकंच इम्पॉर्टंट या मॅच मध्ये जर जास्तीत जास्त धावा कुटायचा असेल तर. यावेळेस फक्त दिशा दाखवली. वॉट अ फिल्डिंग स्लीप क्वाड्रंट मध्ये. काय जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट प्रतीकचा पाहायला मिळतोय. सिंगल आड होईल अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती देखील पहिलं समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय फक्त आणि फक्त 3 धाब्यांवरती. काय कमालीचं षटक राहिलंय. जबरदस्त षटक आतिशचं आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. जयगावदेवी क्रिकेट संघ खांडवा संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3. ओमकार पाहायला मिळतील. यॉर्कर स्पेशलिस्ट ओमकार. बघूया या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील. पहिलं षटक अतिशय जबरदस्त राहिलंय. आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडली आहे संपूर्ण आमने लोणार परिसराला. कारण ज्या प्रकारची त्यांनी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली आहे ती कमालीची आहे. धावसंख्या फलकावरती 3. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फुलटॉस बॉल फक्त दिशा दाखवली. पॉइंटचे फिल्डर बीट झालेत. थर्डमॅनचे फिल्डर प्रतीक अगदी वेगाने बॉलच्या मागे. वॉट अ फिल्डिंग. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय. अखेर बघता बघता पाहू शकतो मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा त्या म्हणजे 3, 7, 5 और ताज. 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धाव्यांच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावर. हा खराब बॉल होता. ऑफस्टंपच्या बाहेर जर तुम्ही फुलटॉस टाकतायत तर मात्र ही खराब गोलंदाजी आहे. पुढील मॅच कुकसे विपक्ष मात्रेपाडा. दोन्ही संघांचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. भूमी 11 मात्रेपाडा विपक्ष कुकसे अशी पुढील मॅच आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. अफलातून टायमिंग. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश्वरच्या पाठमधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल आतोपेचा गोळा. षटकार. फॉर्म मध्ये नाही आहे. प्रॅक्टिस थोडीशी कमी आणि त्याला अनुषंगून थोडीशी खराब गोलंदाजी त्याच्या वतीने नक्कीच झाली आहे. पण दुसरीकडे योगेश्वरचं मी कौतुक करेल ज्या प्रकारे योगेश्वरने कमबॅक करून दिले टीम खांडवळ संघाला. जयगावदेव 11 खांडवळ विपक्ष भरत शेठ गायकर आणि अनंत शेठ घरत पुरस्कृत. पादवय 11 आई गावदेवी क्रिकेट संघ गोठेगर ब. इन ऍक्शन मध्ये 2 नामांकित संघ पाहायला मिळत आहेत. प्रथमतः बॅटिंग सुरू आणि बॅटिंग कमालीची होती आहे. योगेश्वरचं मी कौतुक करेल ज्या प्रकारे योगेश्वरने हा स्ट्रोक खेळला गेला. स्लॉट मधल्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम त्यांनी केलंय. त्याच्या पाठमधून आलेला हा षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलक देखील फ्लाय होत आहे. 12 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल. एक जुनूसा दिल में जगाना पड़ता है. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल. एक जुनूसा दिल में जगाना पड़ता है. मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है घोंसला. वो बोली तिनका तिनका उठाना पड़ता है. अगदी त्याचप्रमाणे इथे एक रन एकवटून चांगली कामगिरी करावी लागेल. अगदी ब्लॉक होलचा बॉल खोदून काढलाय. योगेश्वरची कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान यालाच म्हटलं जातं क्रिकेट. आणि म्हणूनच प्रत्येक बॉल चौकारासाठी नसतो. प्रत्येक बॉल षटकारासाठी नसते. आम्ही नेहमी उल्लेख करतो काही बॉल असतात त्या बॉलला तुम्हाला सन्मान देणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. योगेश्वर ते देतोय आणि त्याच्या माध्यमातून ही सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. स्लॉक स्वीपचा देखना नजराणा. बॉल निघून चाललाय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटरच्या पॅटमधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल अजून एक तोफेचा गोळा. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. चौकार. गणेश आपण आतमध्ये थांबा प्लीज.
चौकाराच्या साथीने धावफलक देखील 17 आकड्यावरती आपण पाहू शकतो. लव फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, स्लॉक स्वीप मारली आणि मिड विकेट मध्ये वेकेंट झोन होता. अगदी त्या वेकेंट झोनला क्लिअर करत चिरून फाडून भेदून ती बाउंड्री लाईन बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, जिथे चौकाराची मोहर होती. धावसंख्या 17 आकड्यावरती. मिस्टर 360 चा जर्सी क्रमांक आणि अगदी 360 हिटिंग मैदानावरती होतीये. योगेश्वर आणि विनोदच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 17 आकड्यावर. आक्रमक हल्ला चढवला गेला ओमकारवरती. ओमकारला कमबॅक करावं लागेल. क्रिकेटचा C4 कंट्रोल दाखवला. C4 कमबॅक डेफिनेटली होईल. यावेळी स्विच हिट केलाय. फिल्डिंग लाजवाब, एफर्ट जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंट मध्ये फिल्डर सिद्धू पवार होते आणि सिद्धू पवारचा जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय. धावफलक देखील एका धावेने पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 18 धावा या धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये आल्या 15, पहिल्या षटकामध्ये आल्या 3. जबरदस्त अतिशय ते षटक होतं. त्या मात्र षटकानंतर थोडीशी मागणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ओमकारच्या वतीने. यावेळेस देखील लव फुल टॉस, फक्त दिशा दाखवली आहे व्ही शेप मध्ये. लॉंग ऑन मध्ये जोपर्यंत आतिश फील्ड करतील तोपर्यंत घेतलेली आपण पाहू शकतो, जी मात्र सिंगल एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस जयगावदेव स्पोर्ट्स खांडवा संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. आफ्टर 2 overs 19 विथ लॉस ऑफ 1 विकेट. टीम जयगावदेव स्पोर्ट्स खांडवा. डीजे यावेळेस देखील अगदी आपल्याला पाहायला मिळेल फार चांगली गोलंदाजी म्हणता येईल. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन होतं. योगेश्वरच्या खेळीचा अंत. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना जयगावदेव स्पोर्ट्स खांडवा संघाला. फलंदाज योगेश्वर. बॅक टू द पवेलियन. जो फॉर्म होता तो फॉर्म दुसऱ्या ओव्हर मध्ये त्याने कंटिन्यू केलाय. ज्या मोठ्या नावासाठी चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो आतिश, अगदी तशीच गोलंदाजी मैदानात तो करतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आहे जयेश. जयेशला आता ही परीक्षा क्लिअर करावी लागेल. ही कसरत तारेवरची त्याला क्लिअर करावी लागेल. मी म्हणेल ही कसरत तारेवरची नाही, तलवारीच्या धारेवरची आहे. कारण समोर आतिश सारखा एक जबरदस्त गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. एस्टनच्या मागे यष्टीरक्षक मास्टर माइंड कोहिनूर ऑफ शहापूर रोहन शेळके इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये स्क्वेअर लेग. एक खेळाडू मिड विकेट मध्ये, एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळेल. लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर मध्ये देखील एक खेळाडू. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट. थर्ड मॅन फाईन लेग मध्ये फिल्डर इनसाइड द सर्कल पेट्रोलिंग करत असताना फार चांगली फिल्डिंगची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्लोवर फुल टॉसचा वापर करण्यात आला. फसवा बॉल होता, ज्याला गुलीगत धोका असं म्हटलं जातं. फसवा बॉल, फसवा चेंडू, डॉट बॉलची समाप्ती होतीये. कमालीची गोलंदाजी, इकॉनॉमिकल षटक, कंजूस षटक फेकत असताना गोलंदाज आतिश कमालीची कामगिरी करतायत. धावफलक देखील स्थिरता धारण करत असताना 19 ऑन द बोर्ड. कमबॅक करावा लागेल जयगावदेव स्पोर्ट्स खांडवा संघाला. विनंती असेल कुकसे संघ आणि भूमी 11 म्हात्रेपाडा संघ टॉस साठी रिपोर्टिंग करायचं, कॅप्टनला पाठवायचंय.
यावेळेस देखील सिंगल ऍड होईल. बॉल पकडण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र बॅटरच्या माध्यमातून मी म्हणेल बॅटरची चूक नाही, अगदी तो त्याची पाथ फॉलो करत होता मात्र बॉल मध्ये आला. अशा वेळी नक्कीच आपण आपली पाथ फॉलो करणं देखील तितकंच इंटरेस्टिंग आणि तितकंच इम्पॉर्टंट असतं. धावफलक देखील एका धावेने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर. चांगली कमबॅक, चांगलं कमबॅक म्हणता येईल आतिशच्या वतीने. पहिलं षटक जबरदस्त राहिलं, त्यानंतर ओमकारचं षटक थोडंसं मागणं राहिलं. इकॉनॉमिकल षटक देखील हाताळतो आणि विकेट टेकिंग गोलंदाजी देखील करतो ओमकार. मात्र यावेळी थोडीशी मागणी गोलंदाजी त्याच्याकडून नक्की पाहायला मिळाली. मात्र आतिशने आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि मी नेहमी म्हणतो की हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. अगदी तेच पाहायला मिळालं. आतिशने कमबॅक केलंय. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. सिद्धू पवार ध्रुव डिंगोरे होते आणि ध्रुवच्या माध्यमातून देखील प्रयत्न होते ओमकारच्या माध्यमातून. मात्र अगदी बॉल मधोमध पडला तोपर्यंत कंप्लीट होत असताना धावा 2. धावफलक 22 विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 1. येस, 2 बॉल डॉट. शेवटचा बॉल असेल. यावेळेस कमालीचा बॉल. तीन षटकांच्या अखेरीस धावफलक 22 या आकड्यावरती पाहायला मिळेल. क्रमांक 4 षटक घेऊन येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती प्रीतम जोशी. डावखुऱ्याचा एक जबरदस्त गोलंदाज प्रीतम. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. इनटू दी स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट, लॉंग लेगला क्लिअर करत हा खणखणीत षटकार. रिवॉर्ड देखील मिळालाय. हा बॉल या बॉल मध्ये कमी नव्हती मात्र स्ट्रोक एक्स्ट्रॉर्डिनरी होता. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहिलं. स्टंप टू स्टंप गोलंदाजी वेगासोबत जर तुम्ही डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आहात तर मी म्हणेल तुम्ही चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल. एसटी रक्षक रोहन डाऊन द बॉल आले, कॅच कंप्लीट केली. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा जज बॉलला केला, बॅटच्या टो एंडला बॉल लागला आणि अगदी हवेमध्ये होता. एसटी रक्षकाने कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. तिसरा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम जय गावदेव 11 खांडवा संघाला. फलंदाज जयेश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर निखिलला आपण पाहू शकतो. निखिलकडे देखील कॅलिबर एक चांगला खेळाडू आहे. मात्र प्रीतमचं फार चांगले कमबॅक म्हणता येईल. कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करायचा प्रयत्न जरूर होता. बॅट देखील हातामध्ये फिरली आहे आणि तोपर्यंत मैदानावरती सिंगल कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे
सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 29. 29 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवरती षटकार आला, मात्र त्यानंतर कमालीची गोलंदाजी केली आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर ही सिंगल पाहायला मिळते. फार चांगलं कमबॅक प्रीतमचं राहिलंय. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आता आपल्याला विनोद पाहायला मिळतात, ज्याच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी आतापर्यंत झाली. खोलवर टप्प्याचा बॉल चॉप करत असताना खोदून काढले ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे डीप मध्ये. गणेश सेफ हँड आहेत. फार चांगले फिल्डर आहेत. एका हाताने बॉलला रिसीव्ह केला आणि अगदी स्टंप टू स्टंप फेकी पाहायला मिळाली. बॅकिंगसाठी देखील आतिश आले होते आणि तोपर्यंत कंप्लीट होत असताना सिंगल. जर मला वाटते गणेशच्या बदली दुसरा खेळाडू असता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली असती, मात्र गणेश एक चांगले फिल्डर आहेत. यावेळेस देखील स्विच हिट अटेम्प्ट होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळेल स्थिरता धारण करत असताना 30 या आकड्यावर. 5 बॉलमध्ये 8 धावा, म्हणजे पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर जर तुम्ही 4 बॉलवरती 2 धावा खर्च करतायत, एक महत्वाची विकेट घेतायत, मी म्हणेल इकॉनॉमिकल षटक मित्रा तुम्ही फेकलाय आणि चांगली गोलंदाजी म्हणता येईल. ज्याप्रमाणे प्रीतमचं कमबॅक झालंय कौतुकास्पद आहे. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर शफल ऑन साइडला खेचून ताणून मारलाय. बॉलला फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल सो ऑल इज वेल. चौकाराने षटकाची समाप्ती झाली आणि 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या फलकावरती जय गावदेव स्पोर्ट्स खांडवळ संघाची आपल्याला पाहायला मिळेल 34-3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. मी एक उल्लेख करतोय की मिडल ओव्हर्स, पॉवर प्ले आणि डेथ ओव्हर तिन्ही फॉर्मॅट मध्ये हा खेळाडू फार चांगली गोलंदाजी करतो. भारत शेठ गायकर साहेब आणि अनंत शेठ घरत साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ अद्वै 11 आई गावदेवी क्रिकेट संघ गोठे गर्भ आणि तो संघ फाईट करतोय जय गावदेव 11 खांडवळ या संघासोबत. मी म्हणेल 4 षटकांमध्ये थोडी बॅकफूट वरती टीम आपल्याला पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी असेल. शफल वाईड नसणार आहे, त्यामुळे पट्टीच्या बाहेरून जर बॉल गेला तर वाईड दिला जाईल. पट्टीवरती असेल तर बॉल ग्राह्य धरला जाईल, याची नोंद करून घ्यायची आहे. वळूया मॅचच्या दिशेला. प्रतीक बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस लाईन चुकीची आहे. यावेळेस थोडासा वाईडिश मारा करण्याचा प्रयत्न, मात्र दिशापासून संपूर्णपणाने भटकलेत गोलंदाज प्रतीक. ऑन द बोर्ड 35. 35 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. त्यावेळेस हॅमर करण्यात आलाय लॉंग ऑफ लॉंग ऑन वरून. जोपर्यंत फिल्डर येतील सिंगल कंप्लीट होईल.
एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धावा या फलकावरती आहेत. फार जबरदस्त असं आयोजन आणि जबरदस्त असं नियोजन. अगदी प्रत्येकाच्या मनामनामध्ये हीच एक अपेक्षा होती की गावदी चषक कधी आहे कधी, आणि तो दिवस आलाय. आणि अगदी पहिला दिवस देखील आपल्याला जबरदस्त पाहायला मिळतोय, कारण सर्व जबरदस्त संघ हे आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. अजून एका विकेटचं पतन आहे. अगदी मी म्हणेल मयूर दादा, कावळा बसायला फांदी लुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला, विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली आहे. फलंदाज देखील बाद होत आहेत. इथे एकही खेळाडूला चौकार षटकार मारायची गरज होती, एकही खेळाडूला मी म्हणेल धावा बनवण्याची गरज होती. मात्र त्या व्यतिरिक्त मी म्हणेल इथे विकेटचं पतन होते. फलंदाज एकावरती एक बाद होत आहेत. विनोदला सोडलं तर मात्र एकही खेळाडू हे चांगल्या प्रकारची कामगिरी करत नाहीयेत. नवीन बॅटर रोहित, रोजचा फॉर्म टीमच्या हिटमध्ये असणं गरजेचं आहे. रोहित फिट आहे, तो मामला सुपर हिट आहे. खांडवा संघाला देखील अपेक्षा रोहितकडून असतील, मात्र रोहित त्या अपेक्षांची पूर्तता करू शकेल का, हा मोठा प्रश्न आहे. उजव्या हाताचा फलंदाज रोहित पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. रोहित फिट आहे, तो मामला सुपर हिट आहे. रोजचा फॉर्म टीमच्या हिट मध्ये संघर्षाचा बिगुल वाजला गेला आणि संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार हिटमॅनच्या बॅटमधून. त्रिपाडा संघाचे कॅप्टन आणि कुकसे संघाचे कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज टॉस साठी रिपोर्टिंग करायचं ही आपणास नम्रतेची विनंती असेल आयोजन समितीच्या वतीने. यावेळेस देखील कोरडप्याचा बॉल पाहायला मिळतोय. नको म्हटलायत सर्व. रनआउटचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होता, मात्र मी म्हणेल अशा वेळी मयूर दादा एक रन गेला चालेल, पण विकेट इम्पॉर्टंट आहे. माझं तर हाच म्हणणं असतो. पण इथे खेळणं आणि तिथे येस चेसिंगच्या टायमाला ते जास्त इम्पॉर्टंट असतं, मात्र खेळणं आणि बोलणं सर फार फरक असतं त्यामध्ये. मॅच अवेअरनेस, मॅच सिच्युएशन काय आहे ते देखील अनुषंगून इम्पॉर्टंट असतं. यावेळेस देखील मैदानावरती पंचांकडे अपील करण्यात आली आहे. 2 धावा कंप्लीट आहेत. धावफलक देखील 44 आपल्याला पाहायला मिळेल. 44 धावा या फलकावरती, 44 ऑन द बोर्ड, म्हणजे विजयासाठी 45. 45 धाव्यांची गरज. धीरू यांचं देखील सहर्ष स्वागत. अगदी आपण पाहू शकतो 5 षटकांच्या अखेरीस धावफलक 44 पाहायला मिळतो. 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये विजयासाठी 45 धाव्यांची आवश्यकता असेल, ती म्हणजेच भारत शेठ गायकर आणि अनंत शेठ गरज पुरस्कृत अद्वय 11 आई गावदेवी क्रिकेट संघ गोठेकर बस संघाला विजयासाठी 45चे टार्गेट. 45 धावा चेस केल्या जातील की 45 धावा डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय वेल्वेट व्हॉइस ऑफ कुकसे, अर्थातच पडग्याचा गोड आवाज म्हणून ज्यांची ख्याती आहे. एक जबरदस्त टॅलेंटेड, एक गुणवान समालोचक आणि तितकेच नॉलेजेबल, एक तंत्रशुद्ध समालोचक योगेशजी पाटील सर आणि त्यांच्या सुमधुर वाणीतून खेळाचं पुढील सत्र ऐकाल, जिथे भारत शेठ गायकर आणि अनंत शेठ घरत पुरस्कृत अद्वय 11 संघ आई गावदेवी 11 गोठेकर ब इन ऍक्शन मध्ये असेल, बॅटिंग करत असताना 45 चेस करण्यासाठी.
सुमधुर आवाज आपण ऐकाल पुढील सत्रामध्ये. पहिल्या डावाचं सत्र या ठिकाणी संपन्न झाला. 44 धावा पहिल्या इनिंगमध्ये जोडल्या टीम जय गावदेव खांडवल संघाने आणि त्या 45 धावांचं लक्षात आता मात्र पाठला करण्यासाठी पाहू शकाल या ठिकाणी सलामीची जोडी दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि महाराष्ट्र दलामध्ये पोलीस कार्यरत आहेत सन्माननीय राकेशजी गारे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या वतीनं उत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल त्यांच्या वतीनं आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचं मनापासून आभार. आयोजकांच्या वतीनं गणेश डिंगोरे आणि हो पहिला चेंडू पाहू शकाल चांगला ड्राईव्ह आणि चेंडू अगदी वेगाने चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धाबांसाठी चौकार. चांगली सुरुवात गणेश डिंगोरेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. सोबतीला त्याचे पाहू शकाल जयंत आला आणि गोलंदाज जयेश जोशीनं मात्र आपल्या षटकाला सुरुवात केली. त्याचं स्वागत मात्र या ठिकाणी सावकाराने केलेलं आहे. पॉवर प्लेचा फायदा इथं मात्र पूर्णपणे उचलण्याचा प्रयत्न करतात व पुन्हा मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न परंतु पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. आज पाहू शकाल एक कम्प्लीट साईट आपल्याला खांडवल संघाची पाहायला मिळते परंतु आज चांगला क्रिकेट त्यांना खेळावं लागेल कारण आपण जर पाहिले तर गोठेकर बस संघ क्रिकेटच्या पटलावरती खूप मोठं नाव आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा संघ सातत्याने खेळत असतो आणि त्या संघाला जर तुम्हाला पराभूत करायचं असेल तर मात्र या ठिकाणी 100% कमिटमेंट तुम्हाला मात्र द्यावं लागेल. सौकरानंतर डॉट बॉलची सांगता फुल टॉस अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन चेंडू अगदी चाललाय कावू कॉर्नर वाईट मिड विकेटच्या दिशेनं 4 धाबांसाठी चौकार. गणेश डिंगोरेच्या अगेन्स्ट तुम्ही अशा प्रकारची लेंथ तुम्ही त्यांना देऊ शकत नाहीये. जर तुम्ही अशा रीतीने तर वारंवार चेंडू हाताले तर मात्र गणेश हा बॅटर तुम्हाला दिवसभर असेच फटके खेळू शकतो. एवढा एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे आणि त्याच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा चौकार. आज चौकारामध्ये डील करतोय गणेश डिंगोरे कारण आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून निघाले आणि 8 धावा हा फलकावरती लागल्या गेल्या. कुठलाही गडी आतापर्यंत गोठेकर बस संघाने गमावले नाहीये. आज अद्वै 11 या नावानं संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. भारतजी गायकर आणि अनंताजी घरत यांनी हा संघ आज या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आता मात्र कुठेतरी गोड स्माइल असेल ज्या अनुषंगाने संघाचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. ओ स्वीप केलाय प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं खराब क्षेत्ररक्षण. या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा चौकार. ते निखिल जाधव होता डीप स्क्वेअर लेगकडे आणि त्याच्याकडून मात्र ही चूक घडली गेली. तुम्हाला जर या ठिकाणी या धाबांचं संरक्षण जर करायचं असेल तर तुम्हाला अशा रीतीने मात्र चुका टाळाव्या लागतील. चांगला खेळ तुम्हाला आज इथे खेळावा लागेल परंतु तसं काही घडत नाहीये. असं वाटतं की प्रेशर आहे खेळाडूंवरती. हो आता मात्र आय थिंक कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न होता गणेशचा परंतु चेंडू वेगानं आला आणि त्यामुळे मात्र कुठेतरी चेंडू बॅटमध्ये संपर्क मात्र होताना पाहायला आपल्याला नाहीये. पाहू शकेल रिप्ले मध्ये आणि आय थिंक चेंडू जसा लँडिंग झाला खेळपट्टीवरती अचानक उचली चेंडूला मिळाली आणि त्या बाउन्स वरतीच मात्र फलंदाज बीट झालाय. 12 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात म्हणू शकते. ओ रिवर्सचा फटका पुन्हा फुल टॉस खराब गोलंदाजी आणि आय थिंक चेंडू डायरेक्टली सेम रेषेवरती जाऊन लँडिंग झालेला आहे. 6 धाबांसाठी षटकार.
जोशीचा आपण पाहतोय, कारण त्याच्या विरोधात एक्झॅक्टली 4 मोठे फटके पाहिले आपण, 4 बाउंड्रीज पाहिल्या, 3 चौकार, 1 षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक स्वप्न सुरुवात अतिशय चांगल्या प्रमाणात पायाभरणी मजबूत पाहायला मिळते, ती म्हणजे गोटेकर ब संघाची. विदाउट लॉस 18 आणि हा षटकार पाहू शकाल, अगदी एक पाय वाकवला आणि प्रॉपर कनेक्शन, अगदी तोलून मापून मारलेला हा षटकार. मैदानाच्या अगदी चौफेर बाजूने मात्र फटकेबाजी करू शकतो, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना गणेश डिंगोरे मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण षटक त्याने खेळून काढला आणि जयंतनं मात्र नॉन स्ट्राईक एंडला मात्र त्याची बॅटिंग एन्जॉय केली आणि आता मात्र जयंत ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल, दुसऱ्या पॉवर प्लेला सुरुवात करतोय गोलंदाज योगेश्वर पाटील. त्या विकेटच्या शोधात तुम्हाला जावं लागेल, तुम्ही जर या ठिकाणी विकेट्स प्राप्त केल्या नाही तर आय थिंक विजयापासून तुम्हाला दूर राहावं लागेल आणि तो प्रयत्न योगेश्वर पाटीलचा आपल्याला इथे पाहायला मिळू शकेल का. पुन्हा फुल टॉस शॉट मिडविकेटला फिल्डर होते, संधी आहे रनआउटची आणि त्या संधीचं सोनं मात्र करणार का नाहीये. अगदी चित्त्याच्या सप्लायने मात्र ती धाव कंप्लीट केली गेली. राकेश होते शॉट मिडविकेटला. छोट्या छोट्या ज्या चुका आपण करतोय त्या आपल्याला कधी कधी महागात पडत असतात आणि ती चूक मात्र आपण पाहिली तर प्रॉपर तिथे मात्र चेंडू जर तुम्ही कलेक्शन केला असतं तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं घडू शकलं असतं, परंतु तसं काही नाही झालं त्या ठिकाणी. जर त्याला कुठलाच महत्त्व नसतो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि 19 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आता मात्र आपण पाहतोय की डेव्हलपमेंट होते, चांगली भागीदारी सध्या आपण पाहतोय आणि फ्री माइंडने सध्या मात्र पाहतो की या ठिकाणी लूप तर उचलतात बॅटिंगमध्ये. हो कटरचा मात्र वापर होता, पुन्हा फुल टॉस. आज असं मात्र निर्धार गोलंदाजांनी केलंय की आज आपण फुल टॉस वरती फुल टॉस चेंडू टाकायचे आणि फलंदाजांना मात्र त्या ठिकाणी आपण मेजवानी द्यायची, या उद्दिष्टाने गोलंदाजी सध्या सुरू आहे. बदल करावा लागेल कारण बदल होणं काळाची गरज आहे सध्याच्या घडीला. 20 विदाउट लॉस, विजयापासून 25 धावा दूर. चांगला क्रिकेट सध्या आपण पाहतोय, चेंडूच्या मेरिटवरती सध्या फटकेबाजी आपण पाहतोय. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतं, चेंडू अगदी चालेल कार्पेटच्या साह्यानं वाडिश लॉंग ऑफला संत गतीने सिंगल धाव. कारण गणेशला ठाऊक आहे, त्यानंतर जयला सुद्धा ठाऊक आहे की इथून जर आपण सिंगल डबलवरती सुद्धा मात्र भर टाकलं तरी सुद्धा ते आव्हानापर्यंत आपण सहजपणे पोहोचू शकतो आणि त्या रणनीतीने आता मात्र ठिकाणी हे दोघे बॅटर आता मात्र कामगिरी करतायत. रेवसचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये असफल ठरलाय, कारण स्थिती ज्यावेळी आपली चांगली असते मजबूत असते त्यावेळी मात्र अशा प्रकारचा प्रयोग आपण करू शकतो आणि तो प्रयोग सध्या मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गणेश डिंगोरेने केला, परंतु कुठली धाव त्याला मात्र या चेंडूवरती जोडता आली नाहीये. विकेट्स येणार का. ओ स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग अप आहे, डीप मध्ये सज्ज आहे, परंतु अगदी चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आज आपण जर विचार केला तर मात्र योगेश्वर एक वेगळ्याच रिधमवरती गोलंदाजी करतो, कारण आपण अनेकदा आपण त्याला पाहतो की नेहमीच तो वेगवान गोलंदाजी करत असतो, परंतु आज वेगळ्याच अंदाजामध्ये त्याची आपण गोलंदाजी पाहिली. जास्त करून स्विंग वरती तो मात्र विश्वास दाखवतोय. रेवसचा फटका, प्रॉपर कनेक्शन, चेंडू चालला अगदी मुख्य प्रवेशद्वाराच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. मोठ्या फटक्यामध्ये डील करतोय सध्या आपण जर विचार केला तर. गणेश एकूण धावफलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि वैयक्तिक 10 चेंडूचा त्याने सामना केला आणि 29 धावांवरती सध्या तो नाबाद खेळतोय. वन मॅन आर्मीचा रोल सध्या तो अदा करतोय. काही चांगली कामगिरी त्याची मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र पाहिलं तर विजयापासून आता मात्र फक्त आणि फक्त 14 धावा दूर अद्वै 11 गोठेकर बसंग. यानंतर होणारा सामना मात्रेपाडा भूमी 11 संघाचे संघनायक आलेले आहेत आणि विनंती असेल की विकी स्पोर्ट कुकचे सांगायला की आपण सुद्धा त्वरित नाणेफेकीसाठी या. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील. कारण आजच्या दिवसात आपण खेळ पाहिला तर
जय बजरंग स्पोर्ट कारिवली संघाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या संघाच्या विरोधात कोणता संघ खेळेल. ओ पुन्हा अरिबाजचा फटका केल्याचा प्रयत्न जयंतचा पाय लावलेला, परंतु त्या ठिकाणी सरळ चेंडू जाऊन एष्ठांवरती धडकलाय आणि अखेर पहिली सफलता प्राप्त करून दिली गोलंदाजानं. जयंत बाद आता मात्र माघारी परतोय, फक्त 2 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि हा चेंडू सुद्धा आपण जर पाहिला तर फुल टॉस जो होता, जर तुम्ही सरळ बॅटने किंवा क्रॉस बॅटेड फटका ऑन साईडला जर खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र टायमिंग तिथे मात्र चांगलं जुळालं असतं, परंतु कुठेतरी रिवर्स फटका खेळण्याचा मोह मात्र लाभला होता जयंतला आणि त्याच रिवर्सच्या फटक्यांच्या अंदाजामध्ये आपण जर विचार केला तर मात्र विकेटचं पतन होऊन मात्र माघारी परतलंय. पहिला धक्का लागला टीम गोटेकर बसंगाला. यानंतर सुद्धा एक मोठी मॅच तुमच्या भेटीस मित्रांनो येणार आहे. भूमी 11 मात्रेपाडा विपक्ष विकीस फडकुकचे विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरित या. मात्रेपाडा संघाचा संगणक आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहे. आणि खुक्षे संघाचा सुद्धा मी या ठिकाणी खास करून आभार व्यक्त करतोय, कारण थोडंसं आपण शेड्यूल मध्ये चेंजेस पाहिलं, परंतु या ठिकाणी आयोजकांच्या विनंतीस मान देऊन ते सुद्धा मात्र या ठिकाणी वेळेवरती उपस्थित राहिलेले आहेत. आणि या मात्रेपाडा संघाचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन, कारण तो संघ सुद्धा आपण पाहिला तर आयोजकांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी वेळेवरती पोहोचलाय. आणि या स्पर्धेमध्ये जगन्नाना यांनी मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेला आहे. भूमी 11 मात्रेपाडा. राकेशने पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करून दिली. न्यू बॅटर अतिश बांडे ऑन साइड टर्न केला, चेंडू चालला अगदी गॅपमध्ये, मिड विकेट आहे, अगदी सीमेरेषी तैनात सौरभच्या रूपानं चांगली फेकी पाहायला मिळाली आणि एक धाव तिथे मात्र अडकडी घेण्याची संधी मिळाली. एक पाऊल आता आपण जर पाहिलं तर अगदी विजयाकडे टाकत असताना, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटची धाव जोडली जात नाही तोपर्यंत आपण कुठल्याही संघाला विजेता घोषित करू शकणार नाही. असा हा क्रिकेटचा खेळ, अनिश्चिततेने भरलेला खेळ. परंतु वर्चस्व आपण जर या सामन्याचं पाहिलं तर पूर्णपणे अद्वै 11 गोटेकर बस संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा रिवर्सचा फटका, गॅप शोधलाय, चेंडू चालला अगदी मुख्य प्रवेशद्वाराकडे, डीप मध्ये कुठला क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडूने सीमारेषा ओलांडली आणि अजून एक या ठिकाणी दर्शनीय स्ट्रोक गणेश डिंगोरेच्या बॅटमधून चौकार. प्रॉपर कनेक्शन, हो पुन्हा मात्र पॅडल स्वीप, चेंडू चालला अगदी फाईन लॉंग लेग कडे, चेस खूप मोठी आहे क्षेत्ररक्षकासाठी, बॅक टू बॅक दुसरा चौकार. गणेश डिंगोरे इज ऑन फायर. आणि पाहता पाहता बघता बघता 40 धावा कधी धाव फलकावरती लागल्या हे सुद्धा कळालं नाहीये. आणि आता मात्र विजयापासून फक्त 5 धावा दूर. की याच ओव्हरमध्ये मात्र ही मॅच फिनिश होणार का, तो प्रयत्न गणेश करणार का? हो हो, रिव्हर्सचा फटका केल्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी डाबी एसटी मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त केली गोलंदाज राकेशनं. राकेशच्या अकाउंटमध्ये दुसरी सफलता आणि दुसरा धक्का लागतो या ठिकाणी अद्वै 11 गोठेकर ब संघाला. खेळ सध्या आपण पाहतोय सुरू आहे, मार्गस्थ आहे, शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या ओव्हरमधील. परंतु पाहू शकाल 40 धावा धाफलक्यावरती आणि वैयक्तिक 37 धावांचं योगदान देत असताना गणेश डिंगोरे आता मात्र अगदी डगआउटच्या दिशेने चाललाय, खेळाडू कक्षाकडे चाललाय. अप्रतिम मॅच विनिंग इनिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल न्यू बॅटर चाललाय मिस्टर अमित भांडे. दोघेही बंधू आहेत. आणि आता मात्र विजयासाठी 13 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. पूर्णपणे सामन्यावरती आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आपल्याला गोटेकर बस संघाचं वर्चस्व पाहिलं, कारण त्यांची गोलंदाजी अप्रतिम झाली. आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणे सुद्धा मात्र चांगली साथ दिली आणि येतात नंतर धाबांचा पाठला करताना मात्र चांगली बॅटिंग सुद्धा पाहायला मिळाली. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचवेळी आता पंच आमच्याकडे
वलतायत कारण चेंडू अगदी उजव्या स्थितीच्या भरपूर बाहेरून निघून गेला आणि वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव तिथे मात्र गोलंदाज राकेशने खर्च केली. भरपूर काही आज जय गावदेव खांडवाल संघाच्या वतीने अपेक्षा होत्या त्यांच्या पाठी राख्यांना, परंतु आज कुठेतरी त्यांच्या हाती निराशा आली. फुलटॉस आहे, सरळ बॅटर लॉक करण्याचा प्रयत्न हवेत केला, लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक जोशी आय थिंक चेंडूवरती झेपावला होता, परंतु कुठेतरी त्याच्याकडून चुकीचा अनुमान लावला गेला आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी आणि हा सामना सुद्धा मात्र या ठिकाणी फिनिश झालाय. अभिनंदन टीम अद्वय 11 गोटेकर बस संघ. सो हार्ड लक जय गावदेव खांडवाल, तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला लगेच नाणेफेकीसाठी विनंती असेल की दोन्ही टीमनं त्वरित यावं. भूमी 11 म्हात्रेपाडा संघाचे संगणक आलेले आहेत. विकीस पण